दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनाला आता एक असा चेहरा मिळालाय ज्याने एकेकाळी संपूर्ण देशाला रस्त्यावर उतरवलं होतं, अण्णा हजारे। पण आता प्रश्न असा आहे, अण्णा हजारे सीजेपीच्या बाजूने उभे राहिलेत का? त्यांनी खरंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली का? आणि मोदींना लिहिलेल्या पत्रात नेमकं त्यांनी काय म्हटलंय? या पत्रामागे फक्त नीट पेपर लीक आहे की सरकारला दिलेला मोठा राजकीय संदेश? याच सगळ्या बाबत आपण आता समजून घेऊया। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। दिल्लीतील सीजेपी आंदोलन हे दिवसेंदिवस आणखीन तीव्र होत असतानाच या आंदोलनाला देशातील सर्वात मोठ्या जन आंदोलकांपैकी एकाचं नेतृत्व केलेल्या अण्णा हजारेंचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण अण्णा हजारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट पत्र लिहिलंय। हे पत्र फक्त विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल नाही, तर त्यामागे सरकारची जबाबदारी, लोकशाहीतील संवाद आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। अण्णांनी या पत्रात नेमकं काय लिहिलं सांगते। अण्णा हजारेंनी पत्रात सर्वप्रथम नीट परीक्षेभोवती पुन्हा निर्माण झालेल्या पेपर लीक आणि गैरव्यवहाराच्या आरोपांचा उल्लेख केला। त्यांनी म्हटलं की 2024 मध्येही अशा गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या आणि आता 2026 मध्ये विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा डळमळीत झालाय। याच सोबत परीक्षा रद्द झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांवरती मानसिक ताण आला असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केल्याच्या बातम्यांचा उल्लेख करत त्यांनी या बाबींकडे अत्यंत गंभीरतेने पाहण्याचं आव्हान सरकारसमोर केलं। आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा म्हणजे अण्णांनी थेट पत्रात लिहिलं, एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकार पडत नाही, उलट ज्या संबंधित मंत्र्यावर नैतिक जबाबदारी निश्चित केली गेली तर सरकारवर लोकांचा विश्वास आणखीन मजबूत होतो। म्हणजेच अण्णांनी अप्रत्यक्ष नव्हे तर स्पष्टपणे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिल्याचं दिसतंय। पत्रात अण्णांनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। त्यांनी सरकारला सांगितलं की विद्यार्थ्यांचे हे आंदोलन केवळ कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहू नका, हा देशातील तरुणांच्या अपेक्षा, निराशा, बेरोजगारी आणि परीक्षा व्यवस्थेतील विश्वासाचा प्रश्न आहे। आंदोलन दडपवण्याऐवजी विद्यार्थ्यांशी संवाद साधा। लोकशाहीत लाठीचार्ज किंवा दडपशाही हा कधीच मार्ग नसू शकतो। गांधीवादी पद्धतीने संवाद साधून प्रश्न सोडवण्याचं आव्हान सुद्धा अण्णांनी सरकारला केलं। मग आता तुम्ही म्हणाल, म्हणजे अण्णा सीजेपीला समर्थन देत आहेत का? तर याचं उत्तर आपल्याला थोडं बारकाईने समजून घ्यावं लागेल। कारण अण्णांनी त्यांच्या पत्रात कुठेही सीजेपीचं सदस्यत्व, नेतृत्व किंवा संपूर्ण राजकीय अजेंडा स्वीकारलेला नाही। पण ज्या सीजेपीच्या मुख्य मागण्या आहेत, म्हणजेच नीट गैरव्यवहाराबद्दलची जबाबदारी निश्चित व्हावी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा किंवा सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, ही जी मागणी आहे याबाबत अण्णांनी पत्रांमध्ये लिहिलेलं आहे। म्हणजेच हे सीजेपीला संपूर्ण राजकीय समर्थन नसून विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरील नैतिक समर्थन असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक मानतात। आता अण्णा हजारे असं बोलतायत, का बोलतायत हे समजून घेणं इतकंच गरजेचं आहे। कारण हे तेच अण्णा हजारे आहेत ज्यांनी 2011 मध्ये जंतर मंतर आणि रामलीला मैदानावरती भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करत संपूर्ण देशात जन आंदोलन उभं केलं होतं। त्या आंदोलनामुळे लोकपाल कायद्याचा मुद्दा राजकीय पातळीवरती गेला। त्या काळात लाखो लोक रस्त्यावरती उतरले आणि सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि आंदोलकांचं प्रतीक हे बनले अण्णा हजारे। त्याआधी महाराष्ट्रात माहिती अधिकाराचा संघर्ष असू देत किंवा भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन असू देत, अण्णा हजारेंनी अनेकदा उपोषण, शांततामय आंदोलन आणि नैतिक दबावाचा मार्ग स्वीकारला आणि म्हणूनच आज त्यांनी पुन्हा आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचा आग्रह धरणं ही त्यांची सातत्यपूर्ण भूमिका मानली जाते। आता एका बाजूला सीजेपी आंदोलन आधीच सरकारवरती प्रचंड दबाव टाकतंय, विरोधकही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत आणि त्याच मागणीला अण्णा हजारे सारख्या गांधीवादी नेत्यांचा नैतिक आधार मिळाल्याने सरकारवर आणखीन दबाव निर्माण होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। मात्र केंद्र सरकारने दुसऱ्या बाजूला अद्याप धर्मेंद्र प्रधान यांना हटवण्याचे संकेत काही दिलेले नाहीयेत। उलट सरकारने प्रणालीतील दोषांवरती कारवाई आणि चर्चेची तयारी दर्शवली असली तरी मंत्र्यांचा राजीनामा आवश्यक नसल्याची भूमिका ही सरकारची अजूनही कायम आहे। एक पत्र, फक्त काही पानांचं हे पत्र, पण त्यातून आज अनेक मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। विद्यार्थ्यांचा विश्वास परत कसा मिळणार? नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार? आणि सर्वात महत्त्वाचं, सरकार आंदोलनाकडे केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहणार की लोकशाहीशी संवाद साधायची संधी म्हणून?
अण्णा हजारेंचं हे पत्र केवळ एक पत्र राहिलेलं नाही, तर नीट वाद, CJP आंदोलन आणि केंद्र सरकारच्या भूमिकेभोवती सुरू असलेल्या राजकीय चर्चांचा नवा अध्याय ठरतंय. तुम्हाला या पत्राबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.